नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. चिखला गावात शिवपुतळ्यावरून पेटला वाद. शिवसेना उबाटा, महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण. घटनेनंतर तणाव. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील घटनास्थळी, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून तीव्र वाद उफाळून आला असून या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. या घटनेत शिवसेना उबाटा महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आधी गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी पुतळा उभारला होता. मात्र ही जागा गावातील सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमासाठी, विशेषतः लग्न समारंभासाठी वापरली जाते. त्यामुळे पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदनही देण्यात आले होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला आणि अखेर हाणामारी झाली. या धक्कादायक प्रकारात संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला थेट इशारा दिला. येत्या 25 फेब्रुवारी पर्यंत आरोपींना अटक करून कठोर कारवाई झाली नाही तर 25 तारखेनंतर महाराष्ट्रभर मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच गावातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर पावले उचलावी अशी मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्ह्यात पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असूनही तणाव कायम आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून वादग्रस्त ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेने तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात अस्वस्थता पसरली असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.